विकास लवांडे यांच्यावर काल स्वतःला वारकरी म्हणणारे पण मुख्यतः गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी शाईमध्ये त्याला भिजवलं. म्हणजे शाई फेकली आणि पळून गेले असं नाही. याचा अर्थ असा आहे की सत्ता आमची आहे, आम्हाला कशाचं भय नाही. आणि व्हिडिओ त्यांनीच काढला आणि तो काल सर्व मीडियावरती फिरत होता. म्हणजे इतकी सत्तेची त्यांची जवळीक आहे, हातमिळवणी आहे. आणि प्रश्न असा आहे की वारकरी पंथ हा पुरोगामी विचाराचाच आहे हे सांगण्याकरता विकास लवांडे मुद्दाम सगळा अभ्यास करून स्वतः कीर्तनं करायला लागले. म्हणजे तो बिगर अभ्यासाचा नाही, ह्या लोकांचा अभ्यासच नाही काही. आणि न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांच्यापासून प्रबोधन पर्व महाराष्ट्रात सुरू झाला असं आपण मानतो. तर त्यांनी असं लिहून ठेवलेलं आहे की आपल्याला त्यातले त्यात मागच्या महाराष्ट्रातला जवळचा कुठला पंथ, तर त्यातले त्यात भागवत संप्रदाय. आणि मग आपल्याला हिंदूंची सुधारणा करायची, कुप्रथा बंद करायच्या. तर याच्यामध्ये वारकरी पंथ हा पुरोगामी विचाराच्या लोकांना सर्वात जवळचा. कारण त्याच्यामध्ये ब्राह्मण नावाची मध्यस्थी नष्ट केली. यांना खूप छळलं ज्ञानेश्वरांना, माऊलीला खूप छळल्यानंतर ते गुंड प्रवृत्ती रूपांतर झालं नाही. ते काय म्हणाले की ब्राह्मण वाईट आहेत, मला छळलं, माझ्या आईवडिलांना इंद्रायणी काठी जीव द्यायला लावलं. आणि हे सगळं असलं तरी त्यांचं बहुजन समाजावर वर्चस्व काय आहे, तर देवाला भेटायला ब्राह्मणांची मध्यस्थी लागते. आता हा विचार काढून त्याने नामस्मरण काढलं की तू विठ्ठलाचं नाव घे, विठ्ठल तुझ्याजवळ आहे. देव प्रत्येकाच्याकडे असतो. तर इतका मोठा बेस की देव प्रत्येक माणसात असतो असं सांगणारा आणि जातपात धर्म याचे भेदाभेद न मानणारा असा वारकरी संप्रदाय. पोलीस नेहमी म्हणतात की महाराष्ट्रात एकदा वारी सुरू झाली की लॉ अँड ऑर्डरचा प्रश्नच नसतो काही. इतकं स्वयंशिस्तीनं चालणारा, स्वतः कोणालाही त्रास न देता जाणारा वर्ग आहे. आणि त्याला आता कट्टरपंथी हिंदुत्ववादी, मुस्लिम द्वेषावर आधारलेला, म्हणजे मग जातपात सगळं आलं त्याच्या मागे, हे करणारे लोक घुसले आहेत असं जर हे म्हणतात तर त्याला तार्किक उत्तर द्या ना तुम्ही. किंवा लवांडे आणि एका स्टेजवर बोला, लोकांना काय वाटेल ना. तर हे लोक त्यालाच घाबरतात. लोकांमध्ये चर्चा सुरू होईल की हिंदुत्ववादी शिरलेत आणि ती चर्चा नको आहे म्हणून सिम्बॉलिकली त्याने लवांडे एकटेच बोलत आहेत. त्याने 20 महाराजांची यादी दिली की हे असे हिंदुत्ववादी आहेत, यांचा भाजपचा असा संबंध आहे, खोटं सांगतात कीर्तनातून. तर म्हणून मग त्याच्यावर त्याने काल शाई टाकून एक हल्ला केला आणि दाखवलं. ते आता बघतायत की कोण याला प्रतिक्रिया काय देत आहेत. आणि जर हे पचलं कृत्य तर ते आणखीन पुढच्या लोकांवर जाणार. मग पुरोगामी काही विचाराचे पुढारी असतील त्यांच्या अंगावर शाई टाकणार. असं ते एक एक पाऊल करत पुढे चाललेलं आहे हिंदुत्वात, जो देशामध्ये रिजेक्ट झालेलं आयडिओलॉजी. महात्मा गांधीच्या काळात स्वातंत्र्य लढ्यामध्ये यांनी इंग्रजांची साथ दिली आणि त्याच्यानंतर आता ते हळूहळू करत करत लोकांना, बहुजन समाजाला फसवत ते सत्तेवर आले. तर ही प्रक्रिया उलटी करण्यासाठी, वारकरी संप्रदाय शुद्ध राखण्यासाठी आपण सर्वांनी या घटनेचा, म्हणजे विकास लवांड्यावर शाई टाकलेल्या घटनेचा निषेधच केला पाहिजे. मी स्वतः निषेध करतो त्याचा पूर्ण. आणि आम्ही उत्तर देऊ. आम्ही तुमच्या धाकानी बदलणारे लोक नाही होत एवढं मी विकास लवांडेच्या वतीनं सांगू इच्छितो.